नमस्कार. चला आज बघूया की 2026 मध्ये भारत आपल्या जुन्या पारंपरिक मूल्यांच्या जोरावर आजच्या आधुनिक जगात स्वतःला कसं पुढे नेत आहे. म्हणजे आता गोष्ट फक्त आपली संस्कृती जपण्यापुरती राहिलेली नाहीये. खरं तर ही एक खूप मोठी स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. भारत स्वतःला एक ब्रिज बिल्डिंग सिव्हिलायझेशन म्हणून जगासमोर आणतोय. म्हणजे जगाला जोडणारी एक संस्कृती. आणि यासाठी एक खास प्लॅन, एक खास प्लेबुक वापरला जातोय. तर ह्या प्लेबुकमधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे डिप्लोमसी, म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण. बघूया ते कसं बदललंय. ही सगळी सुरुवात होते एका खूप जुन्या वैदिक विचाराने, वसुधैव कुटुंबकम, म्हणजे संपूर्ण जग एक कुटुंब आहे. आणि हाच विचार आता भारताच्या फॉरेन पॉलिसीचा म्हणजे परराष्ट्र धोरणाचा मुख्य आधार बनला आहे. यालाच वसुधैव कुटुंबकम 2.0 असंही म्हणता येईल. या आधुनिक परराष्ट्र धोरणाचे दोन मुख्य पैलू आहेत. एक, ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील देशांचा आवाज बनणं, आणि दुसरं, सगळ्यांचा समान विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणं. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, तर ते कृतीतही उतरतंय. मग ते G20 असो, ब्रिक्स असो किंवा पर्यावरणासाठी लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट सारखे उपक्रम असोत. इतकंच नाही तर जेव्हा जगाला गरज पडते तेव्हा वॅक्सिन डिप्लोमसी किंवा आपत्तीच्या काळात मदत पोचवून भारत ही भूमिका निभावतोय. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सेवाभावाने काम करणं, म्हणजे निस्वार्थ सेवा. जेव्हा जगात संकट येतं तेव्हा भारत फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून पुढे येतो. वॅक्सिन मैत्री किंवा तुर्कस्तानच्या भूकंपावेळी केलेलं ऑपरेशन दोस्त हेच या सेवाभावनेचं जागतिक रूप आहे. बरं, आता डिप्लोमसी सोडून बिझनेसच्या जगात येऊया. हे खूप इंटरेस्टिंग आहे की हीच भारतीय मूल्य कॉर्पोरेट वर्ल्डला कसा आकार देत आहेत. आणि ही गोष्ट पारंपरिक ESG म्हणजे एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्सच्याही पलीकडे जाते. इथे पारंपरिक CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या जागी आता कॉर्पोरेट धर्म ही संकल्पना येते. म्हणजे कंपनीचं कर्तव्य फक्त शेअरहोल्डर्स पुरतं नाही, तर तिचे कर्मचारी, पर्यावरण आणि संपूर्ण समाज या सगळ्या परिसंस्थेप्रती आहे. ह्यासोबतच कर्मयोग ही संकल्पना पण खूप महत्त्वाची ठरतीये, म्हणजे अनासक्त कर्म. सोप्या भाषेत सांगायचं तर निकालाची चिंता न करता आपलं काम सर्वोत्तम पद्धतीने करत राहणं. आजच्या हाय प्रेशर टेक सेक्टर्समध्ये मानसिक आरोग्यासाठी आणि कामात टिकून राहण्यासाठी हे एक महत्त्वाचं टूल म्हणून शिकवलं जातंय. आणि मग येतो आपला जुगाड, म्हणजे कमी खर्चात नाविन्यपूर्ण काहीतरी करणं. जो आधी फक्त एक तात्पुरता उपाय मानला जायचा, तोच जुगाड आता फ्रुगल इनोव्हेशन म्हणून ओळखला जातोय. आणि ग्रीन टेक, मेडटेक सारख्या क्षेत्रांमध्ये ग्लोबल स्टँडर्ड बनला आहे. ओके, आता डिप्लोमसी आणि बिझनेस नंतर आपण बघूया की थेट समाजावर म्हणजे आपल्या सोशल फॅब्रिकवर याचा काय परिणाम होतोय. इथे परंपरा आणि जागतिकीकरण यांचा एक वेगळाच मिलाप दिसतोय. हे बघा, 2026च्या सुरुवातीलाच एक मोठा टप्पा गाठला गेला. तो म्हणजे महिलांचा लेबर फोर्समधील सहभाग 35.3% पोहोचला. हा आकडा फक्त एक नंबर नाहीये, तर समाजात ज्या पारंपरिक भूमिका होत्या त्यात किती मोठा बदल होतोय हे यातून दिसतं. आणि हा बदल कसा होतोय हे इथे स्पष्ट दिसतंय. जुनं आणि नवं. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं तर पूर्वीचं एकत्र कुटुंब आता डिजिटल बॉन्ड्सने जोडलेलं ट्रान्सनॅशनल कुटुंब बनलंय. कामाच्या ठिकाणी हायरार्कीची जागा आता कोलॅबरेटिव्ह मेंटोरशिप घेत आहे. आणि बचतीला पहिलं प्राधान्य देण्याऐवजी लोक आता अनुभवांवर खर्च करू लागले आहेत. लिंगाच्या बाबतीतही निश्चित भूमिकांऐवजी समान सहभागावर जोर दिला जातोय. या सगळ्यामुळे भारताची 21व्या शतकातील सॉफ्ट पॉवर सुद्धा बदलतीये. ती आता फक्त योग किंवा बॉलिवूडपुरती राहिलेली नाही. आता डिजिटल ट्रस्ट हा एक मोठा घटक आहे. इंडिया स्टॅक म्हणजे आपला आधार आणि UPI हे आता डिजिटल सर्वसमावेशकतेसाठी एक्सपोर्ट केलं जात आहे. आणि दुसरं म्हणजे जगभरात पसरलेले 3.5 कोटीहून अधिक भारतीय जे 2 संस्कृतींमध्ये एका जिवंत सेतूचं काम करत आहेत. तर या सगळ्या धाग्यांना एकत्र जोडल्यावर काय दिसतं? यातून एक नवीन प्रकारचा व्यावसायिक, एक नवीन आयडेंटिटी तयार होतीये. आणि ती म्हणजे ग्लोकल प्रोफेशनल. आता ग्लोकल म्हणजे काय? तर असा व्यावसायिक जो पाश्चात्य तंत्रज्ञान आणि ग्लोबल मार्केटचा पुरेपूर फायदा घेतो, पण त्याचवेळी आपल्या भारतीय नैतिक मूल्यांना धरून चालतो.
म्हणजेच ग्लोबल इंटिग्रेशन साधायचं, पण आपली सांस्कृतिक ओळख न गमावता. ग्लोबल अधिक लोकल असे हे समीकरण आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. या सतत बदलणाऱ्या जगात कोणतीही संस्कृती ग्लोबल इंटिग्रेशन आणि आपली स्वतःची ओळख यांच्यात एक परफेक्ट बॅलन्स साधू शकते का? या प्रश्नावर विचार करायला नक्कीच हवा.